नमस्कार बालमित्रांनो. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातला शेवटचा गद्यपाठ बघणार आहोत. सर्व विश्वची व्हावे सुखी. आणि हा पाठ लिहिला आहे डॉक्टर यशवंत पाठक यांनी. पाठ सुरू करण्यापूर्वी आपण डॉक्टर यशवंत पाठक यांचा थोडक्यात परिचय जाणून घेऊया. सुप्रसिद्ध लेखक आणि प्राध्यापक असलेले डॉक्टर यशवंत पाठक हे ललित लेखक म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. मराठी संत साहित्याचा त्यांचा अधिक अभ्यास आहे. मराठी संत साहित्य आणि लोकजीवन, लोककला आणि लोकसंस्कृती या गोष्टीशी असलेल्या आंतरिक जिव्हाळ्यातून डॉक्टर पाठक यांचे लेखन निर्माण झाले. नासो कीर्तनांचे रंगी, ब्रह्मगिरीची सावली, मातीचं देणं हे ललित लेखसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. नक्षत्रांची नाती हे व्यक्तिचित्र त्यांनी लिहिलं आहे. स्पंदने श्री समर्थाची, तुकारामाचे अभंग, निरंजनाचे माहेर ही समीक्षात्मक पुस्तके आहेत. आभाळाचे अनुष्ठान हा त्यांचा कथासंग्रह सुद्धा प्रकाशित आहे. पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम देखील केलेले आहे. काय म्हणतात या पाठातून यशवंत पाठक? बघा, हे विश्वची माझे घर असं म्हटलं जातं. हे संपूर्ण विश्व माझंच घर आहे. या संपूर्ण विश्वाचा मी भाग आहे. वसुदैव कुटुंबकम असं म्हणतात. वसुधा इव कुटुंबकम म्हणजे ही संपूर्ण पृथ्वी, ही वसुधा, वसुंधरा हे माझंच घर आहे. संपूर्ण माझं आहे, मी त्यांचं आहे. ही भावना, ही एकरूपतेची भावना जेव्हा आपल्या मनात निर्माण होते, ती भावना संतांनी आपल्या काव्यातून आपल्याला सांगितलेली, त्यांच्या वचनातून आपल्याला जागोजागी कळून येते. आज आपण तंत्रयुगात वावरतोय, पण त्या काळी सांगितलेल्या संतांनी ह्या गोष्टी, हे कुठल्या विश्वची व्हावे माझे घर, ह्या गोष्टींचा प्रत्यय आज आपल्याला येतोय. आज आपण इंटरनेट मार्फत एक माणूस दुसऱ्या माणसाशी खूप लगेच अगदी सहजतेने जोडला जातोय. या देशाचा दुसऱ्या देशाशी, 7 समुद्रापार असलेल्या देशाशी आपण अगदी काही सेकंदातच जोडल्या जातो. तंत्रज्ञानाने, यंत्राच्या साहाय्याने, या सगळ्या नवीन शोधकार्याने आपण माणूस जवळ आला असं म्हणतो. तर तीच प्रचिती आज आपल्याला येते आहे. गाव ते जग, म्हणजे आज गावापासून तर जगापर्यंत या स्तरावरचा माणूस आपल्याला भेटतो. तो जवळ यावा, जोडला जावा. एक एक माणूस जोडला तर माणसे मनाने जवळ येतात. आणि माणसे जेव्हा मनाने जवळ येतील तेव्हा ही सगळी मानवता सुखी होईल, असा संतांच्या वाङ्मयामधून विचार आपल्याला जाणवतो. आणि हाच विचार अतिशय परिणामकारकरित्या सुंदर सुंदर संत वचनांच्या आधारे डॉक्टर यशवंत पाठकांनी आपल्याला पटवून दिलेला आहे. कुठला? की माणसाने जगाच्या जवळ जावं, माणसाने माणूस जोडावा, माणसं मनाने एकत्र यावी, नुसती शरीराने नव्हे तर मनाने, भावनेने, विनम्रतेने, आपुलकीने, जिव्हाळ्याने एकत्र यावी आणि माणूस जोडला जावा. पण हे कधी होईल? जेव्हा आपण म्हणू की हे संपूर्ण विश्व माझं आहे, मी या विश्वाचा आहे. ही एक प्रांजळ भावना जेव्हा आपल्या मनात तयार होईल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने एका मनाने त्या मनाशी जोडल्या जाऊ. आणि मग जेव्हा मनाने जोडल्या जाऊ तेव्हा संपूर्ण मानवता, संपूर्ण मानवजात सुखी होईल. हा संतांचा विचार यशवंत पाठकांनी संतांच्याच विचाराद्वारे आपल्याला पटवून दिलेला आहे. बघायचं. चला, तो पाठ बघण्यापूर्वी आपण थोडंसं संतांविषयी जाणून घेऊया. तुम्हाला माहिती आहे मुलांनो की आपण अगदी वयाच्या वर्गातल्या 3ऱ्या वर्गापासून शिकतोय संतांची भूमी, संतांची कामगिरी हा धडा होता आपल्याला इतिहासात. इयत्ता 4थीला शिवाजी महाराजांच्या इतिहासात 2रा नंबरचा पाठ होता तो, संतांची कामगिरी. त्यात संतांची भूमिका स्पष्ट केली. पण आजच्या काळात तुम्हाला कदाचित ती लक्षात नसेलही. काय करतात संत आणि त्यांना संत देखील का म्हणतात हे सांगण्यापूर्वी तुम्हाला एक सांगते की आपला जो महाराष्ट्र आहे ना, हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे. इतर सगळ्या गोष्टींनी सुजलाम सुफलाम तर आहेच,
पण संतांनी सुद्धा सुजलाम सुफलाम असा आपला महाराष्ट्र आहे. कुठले संत आपल्या महाराष्ट्रात होऊन नाही गेले सांगा बरं, आठवा बरं. सगळ्यात आधी झाले संत ज्ञानेश्वर महाराज, नंतर नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज. आणि मधल्या काळात जेव्हा तुकारामांच्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये, तेव्हा तर अनेक स्त्री कवयित्री पुढे आल्यात. नामदेवांच्या घरी दासी म्हणून काम करणारी, नामदेवांच्या संगतीत विठ्ठल नाम आळवणारी आणि नामदेवांना शतकोटीचे म्हणजे 100 कोटी अभंग लिहून द्यायला मदत करणारी संत जनाबाई. त्यानंतर आलेली संत बहिणाबाई, सोयराबाई, निर्मळाबाई हे संत. त्यानंतर नरहरी सोनार, चोखामेळा, सावतामाळी वगैरे वगैरे हे सगळे संत. बऱ्याच संतांनी आपल्याला सुंदर सुंदर वचनं ऐकवली. त्यांनी आपल्याला आपल्या अभंगातून भक्तिमार्ग दाखवला. निवळ भक्तिमार्गच दाखवला का? नव्हे, तर जनाबाई तर म्हणून गेली, स्त्री जन्म म्हणूनी नवावे उदास. आज आपण मुलीचा जन्म नाकारतोय, पण 13व्या शतकात संत जनाबाई सांगून गेली की अरे मूर्खांनो, स्त्रीचा जन्म झाला म्हणून तो नाकारायचा असतो का? स्वागत करायचं असतं तिचं. सुंदर अभंग आहे जनाबाईंचा, मिळाला तर जरूर वाचा. स्त्री मुलीला वाचवा हा सुंदरसा विचार सांगणाऱ्या जनाबाई त्या काळात होऊन गेले. मग आजही त्यांच्या वचनांचा आपल्याला खूप फायदा होतो. तुकाराम महाराजांनी तर सामाजिक प्रथा परंपरावर, अंधश्रद्धा एवढे आपले अभंगातून शब्दातून प्रहार चढवले की 5000 अभंग वाचता वाचता आपल्याला एका वेगळी अनुभूती येते. आपल्याला जरूर वाचायला हवे. मग म्हणून त्यांनी फक्त भक्तिमार्ग सांगितला का? त्यांनी नामस्मरणच सांगितलं का? परमेश्वराचं नाम आळवणं, त्यांचं भजन करणं, पंढरपूरच्या वारीला जाणं एवढंच सांगितलं का? नाही, तर त्यांनी समाज प्रबोधनाचं देखील काम केलं. समाजाला शिकवण्याचं, त्याला ज्ञानी करून सोडण्याचं सुद्धा काम या संतांनी आपल्या अभंगाद्वारे केलं. समाजाचं कल्याण कसं साधता येईल, त्यासाठी कुठला विचार मला मांडता येईल, हा संतांनी त्या काळी विचार केला आणि त्या गोष्टी सांगितल्या. त्यांच्या प्रार्थनेमध्ये केवळ मला हे हवं, माझ्या आज आपण प्रार्थनेसाठी हात जोडतो तेव्हा स्वतःसाठी काहीतरी मागतो. देवळात जातो, 2 पैसे देवाच्या समोर टाकतो आणि म्हणतो देवा मला सुखी ठेव. आपण स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी प्रार्थना करतो. पण या संतांनी कधीही स्वतःसाठी प्रार्थना केली नाही. तर त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वाचं कल्याण, संपूर्ण जगाचं कल्याण, माणुसकीचं कल्याण आणि सहृदयता म्हणजे मैत्रभाव दिसून येतो. त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या अभंगवाणीतून आपल्याला दिसून येतं. माणसाच्या मनातील माणुसकीचा जरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे. कारण मी 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 म्हणजे अगदी वैयक्तिक गर्व, अहंकार, मी पासून आम्ही या संकल्पनेप्रमाणे अवघे विश्वाची माझे घर आणि वसुधैव कुटुंबकम या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झालेल्या आहेत. सर्व संतांच्या प्रार्थनेतील जो सारखेपणाचा धागा आहे, जो साधर्म्याचा धागा आहे, तो एकच, आणि तो म्हणजे विश्वकल्याण. त्याचाच परिचय या पाठातून करून देण्यात आला. चला, एकेका संतांनी कसं म्हटलं, विश्वकल्याणासाठी काय प्रार्थना म्हटली आणि सर्वांच्या या प्रार्थनेमध्ये साम्यता कशी, हे आपल्याला त्यांच्याच वचनातून डॉक्टर यशवंत पाठक पटवून देतात आहे. चला, आपण सर्वप्रथम पाहूया संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाकडे वळतोय. तुम्ही ज्ञानेश्वरी जर कधी उघडून बघितली असेल किंवा नसेल बघितली असेल तर बघा, सर्वात शेवटी तिथे पसायदान आहे. कुठलं? आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञी तोषावे, तोषोनी मजद्या पसायदान. पसायदान मागितलंय. हात सोड. आज आपण पसायदानाचा अर्थ प्रसादाचं दान असा घेतो. म्हणून पसायदान म्हणताना लोक त्यावेळी प्रसाद ठेवतात, पण असं नाही. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना, हात जोडून केलेली प्रार्थना.
आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमी प्रार्थना करत असतो देवाच्या देवळात जाऊन. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते. पण संत ज्ञानेश्वर यांनी मात्र विश्वात्मक देवाला, जो या संपूर्ण विश्व निर्माण करता जो आहे, त्या देवाला संपूर्ण जगच सुखी करण्याची प्रार्थना केली आहे. फक्त मला सुखी करू नकोस, मला सुखी करून चालणार नाही, संपूर्ण जगाचा तू नियंता आहेस ना, संपूर्ण जगाचं कल्याण तुझ्या हातून होऊ दे, असे ते विनंती करतात. संत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगितली त्यांनी, लिहिली नाही स्वतः, त्यांच्या लेखन एक दुसरे होते, त्यांनी सांगितली. आणि ती जेव्हा सांगून पूर्ण झाली तेव्हा संत निवृत्तीनाथ, म्हणजे ते त्यांचे मोठे बंधू होते आणि त्यांचे गुरु देखील होते, ते काय म्हणाले की लहान भाऊ असूनही बघा ते त्यांना कसे बोलतात आदराने, की आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात तेव्हा देवाजवळ सगळ्यांसाठी काहीतरी मागा. यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले की मी तर देवापाशी आधीच मागितलंय. सुरुवातीला मंगलाचरणामध्ये जे सुरुवातीला असतं ना, ग्रंथ सुरू करतात तेव्हा देखील प्रार्थना केली जाते, तेव्हा देखील काहीतरी मागितलं जातं, त्याला म्हणतात मंगलाचरण. आणि ग्रंथाच्या शेवटी तेव्हा देखील प्रार्थना केली जाते, त्याला म्हणतात पसायदान. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्या गुरूंना, मोठ्या बंधू निवृत्तीनाथांना, की मी देवापाशी तर आधीच मागितलंय मंगलाचरणात, आणि म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी हे तर मी आधीच मागितले. पण संत निवृत्तीनाथ त्यांना परत म्हणतात की ग्रंथाचा समारोप करताना सुद्धा प्रार्थना येणे आवश्यक आहे. तर तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले तेच आता शेवटी विस्ताराने सांगा. आणि मग पसायदान निर्माण झाले. आणि ज्ञानेश्वरांनी ते आता विश्वात्मके देवेणे वाग्यते तोषावे, वाक्यज्ञ म्हणजे वाणीचा यज्ञ, कारण त्यांनी ती ज्ञानेश्वरी अशी स्वतःच्या वाणीने सांगितलेली होती, तो यज्ञ होता एक त्यांचा, म्हणून त्याला वाक्यज्ञ असं म्हटलेलं आहे. तो वाग्यज्ञ पूर्ण झाला आणि ते पसायदान तयार झालं. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. आपण आपल्या शाळांमधून तरी पसायदान नेहमी म्हणतो. ही प्रार्थना आपल्याला चांगली पाठ सुद्धा आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली प्रार्थना. निसर्गातील फळे फुले, नद्या वृक्ष निर्झर, समुद्र पर्वत सूर्य चंद्र तारे हवा वारा सर्व काही एकोप्याने राहतात. ते कधीही एकमेकांचा दुस्वास करत नाही, एकमेकांना सहकार्य करतात, त्यांचाच दाखला देत म्हणजे त्यांचीच उदाहरणं देत. आपणही गुण्यागोविंदाने राहावे, आपण त्यांच्यासारखं एकत्र राहावं, हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं. काय म्हणतात संत ज्ञानेश्वर बघा, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाची, दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लावो, प्राणी जात. सुंदर मागणी मागितलेली आहे. काय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, खळ म्हणजे वाईट लोक, वाईट भावनेने वागणारे लोक, चुकीच्या भावनेने वागणारे लोक, चुकीच्या मार्गावरून जाणारे लोक म्हणजे खळ. त्यांच्या अंगातला वाकडेपणा म्हणजे व्यंकटी, सांडो म्हणजे निघून जाऊ दे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया त्यांच्या अंगी सत्कर्म रती वाढो, म्हणजे सत्कर्मामध्ये त्यांचं मन लागो, पुण्यकर्मामध्ये चांगल्या मार्गावरून जाण्यासाठी त्यांचं मन लागो. भूता परस्परे पडो, भूता म्हणजे भूत नाही, भूता म्हणजे जीवाला, जीव, आपण जमिनीवर राहणारे, भूवरती राहणारे. भूता या सर्व प्राणीमात्रांमध्ये परस्परे पडो, या सगळ्यांच्या मध्ये काय येऊ, मित्रभाव येऊ, मित्रता येऊ, मैत्र जीवाचे, जीवाभावाचे मित्र हो. त्या दुरितांचे तिमिर जाओ, दुरित म्हणजे दुष्कर्म, जे ते वाईट कृत्य करतात त्याचा अंधकार दूर हो. दुरितांचे तिमिर म्हणजे अंधकार, दुरितांचे तिमिर जाओ, हे विश्व स्वधर्म सूर्य पाहो. मला काय वाटतं, स्वधर्म, विश्वासाठी मी काय करायला हवं, तो स्वधर्म, तो पाहू देत. विश्वातला स्वधर्मरूपी सूर्य सगळ्यांनी पाहू दे, आणि जो जे वांछेल तो ते लावो, प्राणीजात.
ज्या जातीला, या सगळ्या प्राणी मात्रांना जे जे वांछिले म्हणजे जे जे त्यांना इच्छा आहे ते सर्व प्राप्त होऊ दे. किती सुंदर प्रार्थना म्हटलेली. संतांच्या भूमिका हीच आहे जगाच्या कल्याणासाठी. त्यांची भूमिका अशीच असते. संत म्हणजे काय? संत म्हणजे सत मार्गावरून, चांगल्या मार्गावरून जाण्यासाठी दिशा दाखवणारी व्यक्ती म्हणजे संत. सत्मार्ग कसा आहे हे आपल्याला लक्षात आणून देणारी व्यक्ती म्हणजे संत. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. या जगाचं कल्याण करण्यासाठी संत जन्माला आले आहेत. देह कष्टविती परोपकारी, आणि दुसऱ्यांसाठीच स्वतःचा देह कष्ट देतात स्वतःच्या देहाला. हीच खरी संतांची भूमिका आहे. आणि ती आत्ता आपल्याला या ज्ञानेश्वरांच्या पसायदानातून कळली. माणसाने आपल्या मनातील दुष्टांचा नाहीसा केला पाहिजे, दुष्टावा नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी याला खळाची व्यंकटी सांडो असे म्हटले आहे, किंवा दुरितांचे तिमिर जावो असे म्हटले आहे. दुरित म्हणजे तुम्हाला आताच सांगितलं दुष्कर्म. या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा हो, ज्याला जे जे हवे ते ते मिळो, अशी विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांनी केली आहे. असेच मागणे आता संत नामदेव महाराजांनी केले आहे. ते एका अभंगात काय म्हणतात बघा. अहंकाराचा वारा न लागो राजसा. आता त्यांनी आपल्या अंगी अहंकार येऊ नये, गर्वाची बाधा होऊ नये. मी मोठा सत्तेने, रूपाने, सौंदर्याने, पैशाने कसलाही माज करू नये आपण. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांचे. अभंग छंदातलं आहे, खूप सुंदर. त्यांनी देवाला केलेली ही विनंती आहे की देवा मला सतत नम्र राहू दे. माझ्या जीवाला अहंकाराचा वारा स्पर्शही करू नको देऊ दे त्याला. मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला ना तर तो कधीही यशस्वी होत नाही. आपल्याला जर आपल्या आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवं. तुकाराम महाराजांनी पण याच्यावरती सांगितलंय बरं. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वासती. महापूर जेव्हा येतो, मोठं संकट येतो ना, तेव्हा मोठमोठे गर्वानी ताठात उभे असलेले महावृक्ष क्षणार्धात उन्मळून पडतात. पण त्याच वेळी जी बारीक गवताची पातं असतात त्याला लव्हाळ म्हणतात. ती हलणारी डुलणारी लव्हाळ, ती वाकून जातात आणि जिवंत राहतात. काही वेळाने पुराचं पाणी ओसरून गेलं की ते पुन्हा सूर्यप्रकाश आल्याबरोबर जशी तशी होतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. म्हणजे जे नम्र असतात ते या संकटातून स्वतःला वाचवू शकतात. तेच आपल्याला नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे की आपल्याला जर आयुष्यात मोठे व्हायचे असेल, टिकायचे असेल तर नम्र राहायला हवे. विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते. थोरांची चरित्रे आपल्याला हेच शिकवतात. त्यांच्यानंतरचे जे संत होते एकनाथ महाराज, त्यांनी काय म्हटलं. सर्वांभूती भगवत भावो, हाची निज भक्तीचा ठावो असे म्हटले. प्राणी मात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते. खरं आहे ना. मैत्री म्हणजे नुसतंच देणे घेणे नव्हे. तू देशील तर मी देईल, मी देईल तर तू घेशील तरच आपली मैत्री टिकेल, नाही तर दोस्त किस काम का, असं नाही. स्वार्थी मैत्री नको. मानवी सुखदुःखाशी सहृदय मनाने समरस होणे म्हणजे मैत्री. मला दुःख झालं आहे, माझा मित्र दुःखी आहे, समोरचा व्यक्ती दुःखी आहे, समाज दुःखी आहे, त्यांच्या दुःखाने मी दुःखी होणे, त्यांच्या भावनेशी मी समरस होणे म्हणजे मैत्री. त्यांना आनंद झाला असेल तर त्यात मी आनंद मानणे म्हणजे मैत्री. दुसऱ्यांच्या दुःखात त्याला आधार देणे म्हणजे खरी मैत्री. हा माझा, तो दुसऱ्याचा, आपला परका असा अपपरभाव मनात कधीही न आणणे. असे झाले तरच जीवाचे मैत्र होते, नाहीतर नाही. संत एकनाथ सर्वांभूती भगवत भाव, सर्वांमध्ये मैत्रभाव येऊ दे असं म्हणतात. तर संत ज्ञानेश्वर यासाठी काय म्हणून गेले. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. किती साधर्म्य आहे ना एकसारखे पड. तेच आता पुढे संत तुकाराम महाराज काय म्हणतात बघा. संत तुकारामांनी देवापाशी सत्संग देई सदा.
संत संग देई सदा असे मागणे मागितले. संतांच्या संगतीमुळे 4 माणसं एकत्र आली की चांगल्या प्रकारे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातूनच, एकमेकांच्या मदतीतूनच मानवी जीवनाचे कल्याण होते. त्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात, एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. ऐकलं असेल तुम्ही, हे सुविचारच आहे आपल्यासाठी हा. एक एका सहाय्य करू, एकमेकांना असं प्रत्येकाने सहाय्य करायचं, मदत करायचं. साथी हात बढाना, एक अकेला थक जाए तो मिलकर पोछ उठाना, साथी हात बढाना. किती सुंदर गीत आहे ते. तसंच तोच अर्थ, एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आणि सर्वांनी मिळून सुपंथ म्हणजे चांगला मार्ग, आपण त्या मार्गावरून जाऊ, चांगल्या मार्गावरून जाऊ असं संत तुकाराम महाराज म्हणतात. ते सुद्धा स्वतःसाठी काहीच मागत नाही हो, जगाच्या कल्याणासाठीच तर प्रार्थना करतात. मग अशीच म्हटलं ना मी की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. परफेक्ट इथे लागू पडतं तुकारामांसाठी. जगाच्या कल्याणासाठी तुकाराम महाराजांनी प्रार्थना केली. महाराजांनीच नव्हे, सर्वच संतांनी केली. आता या पुढील नंतरचे संत जे आहेत, संत रामदास यांनी सुद्धा विश्व कल्याणासाठीच काय प्रार्थना केली की कल्याण जरी देवराया जनहेतवेवरी, तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी. संत रामदास यांना जनहिताची म्हणजे लोकांच्या कल्याणाची तळमळ वाटते, म्हणून ते परमेश्वराजवळ म्हणतात की हे परमेश्वरा सर्वांचे कल्याण कर, असे मागणे ते मागतात. संत गाडगे महाराज यांनी काय म्हटले, ते तर सामाजिक प्रबोधन करायचे. त्या सामाजिक समाजाला जागा करण्याचं काम केले गाडगे महाराजांनी आपल्या अभंग वाणीतून. ते काय म्हणतात की नुसतंच बोलायचं नाही, नुसतंच असं काही मागत बसायचं नाही, तर प्रत्यक्ष कृती करायची. त्यांनी प्रत्यक्ष कृतीवर भर दिलेला आहे. वेळ वाया घालवणे, व्यर्थ गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे, शिकावे, अज्ञानी राहू नये यावर त्यांचा कटाक्ष होता, म्हणजे कडक लक्ष होतं. शिक्षणाचे महत्त्व सांगताना संत गाडगे महाराज काय म्हणतात बघा, नको धर्मकृत्ये पैसे खर्च करून या, पैसे खर्चून या, नको धर्मकृत्ये पैसे खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा. तो पैसा पूजा पाठ कर्मकांड धर्म वगैरे कार्य करण्यासाठी खर्च करू नका. कशासाठी करायचा? विद्या घेण्यासाठी, शिक्षणासाठी. मग स्वतःचाच उद्धार करा ना, स्वतःच्या प्रयत्नाने. काय म्हणतात पुढे बघा, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. केवळ देवदेव केल्याने आपण सुखी होत नाही. जो काही पैसा त्या कर्मकांडासाठी पूजेसाठी विनाकारण खर्च करता तुम्ही, तो पैसा तुम्ही शिक्षणासाठी खर्च केला तर तुमच्याच हाताने उद्धार होईल आणि तुम्ही शक्तिवान व्हाल आणि तुम्हाला अज्ञानापासून मुक्ती मिळेल आणि तुम्ही सुखी व्हाल, असा मोलाचा संदेश ते आपल्याला आपल्या अभंगवाणीतून देतात. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, त्यातून मानवाचे कल्याण व्हावे, हेच संत गाडगे बाबांना अभिप्रेत आहे. आता राहिलेत संत तुकडोजी महाराज. ते काय म्हणतात, त्यांचा ग्रामगीता खूप सुंदर असा ग्रंथ आहे, तो अवश्य वाचा तुम्ही सगळ्यांनी. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. नुसते स्वच्छतेचेच नाही, त्यांनी बऱ्याच महत्त्वाच्या आणि उपयोगाच्या गोष्टी सांगितल्या, ज्या आजच्या काळात अतिशय लागू होतात, अशा गोष्टी सांगितलेल्या. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे. आपले गावच मंदिर आहे, वेगळं मंदिर बघायची गरज नाही. आपलं हे जे गाव आहे ना, हेच देवाचं मंदिर आहे. मग अशा मंदिरात जो मानव हाच देवमूर्ती आहे, कुठलाही देव नाही. तिथे कुठल्या देवाला ते बसवतात? मानवाला, आणि तोच देव आहे असं म्हणतात. मग त्याचीच सेवा करायला पाहिजे, रंजल्या गांजल्यांची सेवा करायला पाहिजे, अडल्या नडल्यांची सेवा करायला पाहिजे, दुःखितांना आधार दिला पाहिजे समभावाने. म्हणजे त्याचा जो भाव आहे, दुःख असेल तो दुःखी असेल तर आपण दुःखी हो, तो आनंदी असेल तर आपण आनंदी, या समभावनेने त्याची सेवा केली पाहिजे. त्याचे अज्ञान कसे नाहीसे होईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. ज्ञान विकासाची, विज्ञानाची, ज्ञान आणि विज्ञान या दोघांची कास धरावी आणि सर्वांनी ग्रंथ वाचावे, पुन्हा सर्वांनी सत्य बोलावे, असे तुकडोजी महाराज म्हणतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात, सर्व विश्वाची व्हावे सुखी. बघा,
शेवटी तेही तेच म्हणतात जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी. असा तुमचा धर्म असायला पाहिजे. तुमच्या धर्माकडे पाहण्याची तुमची दृष्टी ही अशी असायला पाहिजे. माझं कल्याण नको, सर्व विश्वाचं कल्याण, सर्व विश्व सुखी व्हावा ही भावना ती आणावी सर्व गाव लोकी तरीच लाभ. जेव्हा तुम्ही संपूर्ण गावात अशा भावनेने वागाल तेव्हाच तुम्ही सुखी व्हाल, तेव्हाच ती फायद्याची ठरेल. सर्व संतांनी मागितलेले हे मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना. चिरंजीव म्हणजे चिरकाल टिकून राहणारी, कधीच नष्ट न होणारी अशी प्रार्थना आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी कर्मकांडाला नाही, माणसाला महत्त्व दिले. माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्काराची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस तर तसा कधीही एकाकी राहू शकत नाही, पण त्याला संवादाची नितांत गरज असते. म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये, शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडावे. ही खरी मानवता आहे, हीच खरी ईशसेवा आहे. संतांनी ही मानवता आपल्याला आवर्जून शिकवली आणि तशी त्यांनी ती आचरणातही आणली. संत तसेच होते. म्हणाले ना, तुकाराम महाराज सांगूनही गेले की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असंच असतं. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे हे विश्व जवळ आलंय. तुम्ही मला पण मान्य आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वाची माझे घर ही कल्पना केली. त्याचे प्रत्यंतर आज आपण घेतोय. आज इंटरनेटच्या माध्यमामुळे आपण आपल्यापासून 7 समुद्राच्या पार जाऊन असलेला जो देश आहे त्या देशाशी आपण एका सेकंदात कनेक्ट होतो. आपण तंत्रज्ञानाने कनेक्ट होतो. आज आपण तंत्रज्ञानाने जगात कुठेही जाऊ शकतो, असंही जाऊ शकतो. पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसांना जोडणारा जिव्हाळा मात्र ते यंत्र आपल्याला देत. तो जिव्हाळा आज हरवलेला आहे, तो दिसत नाही. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवं, नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे, ते त्यांना मान्य नाही. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले. तुम्हाला माहिती आहे, वडाचे झाड किती मोठा वृक्ष असतो, कायम वाकलेलं असतं, कायम नम्र असतं. ते सगळ्यांना सावली देते. त्याची सावली सर्वांना हवीशी वाटते. सुंदर उदाहरण दिलं लेखकाने वडाच्या झाडाचं. झाडे स्वतः ऊन सोसतात, पण दुसऱ्यांना फळ सावली देतात. परोपकार. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनानं पुढे वाहत जातात. आजूबाजूचं आपलं जीवन असं समृद्ध करत 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 जातात. आपल्या नदीतील पाणी त्या स्वतः कधी पितात का? नाही. त्यांचं पाणी दुसरे पितात. प्राण्यांसाठी त्यांचं नद्यांचं पाणी असतं, ते स्वतः कधीच पित नाही, त्या दुसऱ्यांसाठी जगतात. परोपकार. त्यानंतर एक छान उदाहरण दिले की पर्वत आपल्या जागी स्थिर राहून ते आनंदाने पाहतात. संकटात डळमळत नाहीत पर्वत, हलत नाही, डोलत नाही, ते स्थिर राहतात. संकट येवो किंवा आनंदाचे क्षण येवो, पर्वताप्रमाणे माणसाने राहावं, स्थिर राहावं, दुसऱ्यांसाठी जगावं. हे जगण्याचं खरं सूत्र आहे. जर आपण कुठल्याही कामामध्ये मन आनंदी ठेवलं आणि आपलं काम केलं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. असं जगावं माणसाने. हे ज्याला समजलं तो सुखी होईल. खरं आहे ना? मग स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा. केवळ स्वतःचाच विचार करावा का? मुळीच नाही. त्याच्याही पलीकडे जायचं, दुसऱ्याचाही विचार करावा. आणि लेखक म्हणतात की असं झालं, लेखकच म्हणतात असं नाही, संत म्हणतात. संतांचाच विचार लेखक सांगतात की असे जेव्हा झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. आणि हेच सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. सर्व विश्वाचं कल्याण व्हावं यासाठी
मनुष्याने प्रयत्न करावा, मनुष्याने मनुष्याच्या जवळ जावं आणि त्याच्या हृदयाशी नातं जोडावं, तर हे संपूर्ण विश्व सुखी होईल. हे सर्व संतांनी वेगवेगळ्या शब्दात वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे आपल्या अभंगातून सांगितलेलं आहे. सर्वांच्या सांगण्यात सारखेपणाच आहे. ही समानता आपल्याला या पाठातून कळून आली. तुमच्याही लक्षात आली असेल की सर्व संतांनी एकच प्रार्थना केली. कुठली? जगाचे कल्याण व्हावे, माणसाने माणूस जोडावा, हीच प्रार्थना. चला, पाठ समजलं? आदर्शाचा पाठ आहे हा. आपण असं वागू शकतो, थोडासा तरी प्रयत्न करू शकतो. माणसं जोडता नाही आली तरी चालेल, पण कधी तोडू नये, त्यांना दुखवू नये. त्यांना आनंद देता आला नाही तरी चालेल आपल्याकडून, पण त्यांना कधी दुखवू नका रे. एवढं जरी आपण केलं ना, तरी आपण देखील याचा एक भाग आहोत. या पाठाचं सार्थक झालं असं आपण म्हणू शकतो. चला, कृतीकडे वळूया. पहिली कृती, खालील चौकटी पूर्ण करा. संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना काय? पसायदान. बरोबर. मानवी सुखदुःखाशी सहृदयतेने समरस होणे म्हणजे मैत्री. सर्वानुभूती भगवत भावो अशी प्रार्थना करणारे संत एकनाथ. सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत संत गाडगे महाराज. संत तुकारामांचे जीवनसूत्र काय होतं? सहकार्य, एक एका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. झालं? चला, दुसरी कृती, आकृत्या पूर्ण करा. अपयशी माणसासाठी, जे आपल्या आयुष्यात अपयशी ठरलेले अशांसाठी संतांनी काय मार्गदर्शन केलं, अशा 4 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे. तर पहिली काय सांगणार की धर्मकृत्यासाठी पैसे खर्च करू नये. कशासाठी करावे? शिक्षणासाठी करावे. स्वतःचा उद्धार करण्यासाठी स्वतःच पुढे यावं. ग्रंथांचा अभ्यास करावा. आणि चौथी गोष्ट सांगितली की नेहमी सत्य मांडावे, खोटं नाही. या 4 गोष्टींचं मार्गदर्शन संतांनी केलेलं आहे. आता संतांना दुसरी कृती, संतांना माणसाकडून काय अपेक्षित आहे, आपण काय करायला पाहिजे? आपण विनम्रतेने राहायला हवे, त्या लवहळ्यांसारखं. सहृदय मनाने एकमेकांच्या सुखदुःखाशी, भावनांशी समरस व्हायला पाहिजे. परस्पर सहकार्य करून सर्वांचं कल्याण साधलं पाहिजे. आणखी आपल्यात असलेलं अज्ञान नाहीसं करून सुशिक्षित झालं पाहिजे. या 4 गोष्टी आपण पूर्ण कराव्या, आदर्श कृती पूर्ण कराव्या अशी संतांना अपेक्षा आहे. पुढची कृती त्यांनी विचारलेली आहे. संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष. मैत्री म्हणजे काय? संतांच्या भाषेतली. असं देणे घेणे असं नाही. काय सांगितलं आहे? सहृदय मनाने एकमेकांच्या सुखदुःखाशी समरस होणे म्हणजे मैत्री. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे म्हणजे मैत्री. दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे म्हणजे मैत्री. आणि हा आपला आणि तो परका असा आपपरभाव न मानणे म्हणजे मैत्री. पुढे आता एक छोटीशी कृती आहे. फरक सांगा. आपण मागितलेलं सामान्य माणसाचं मागणं आणि संतांचं मागणं फरक तर आहेच. आपण काय करतो? वैयक्तिक सुखासाठी मागणी मागतो, आणि संत काय करतात? जगाच्या सुखासाठी मागणी करतात. आपली जी मागणी असते ना, ती फक्त आपल्या स्वतःपुरतीच मर्यादित असते. पण संतांची जी मागणी असते ती पूर्ण विश्वव्यापक असते, संपूर्ण विश्वासाठी असते, मोठ्या प्रमाणात. समजलं? पुढची कृती बघूया. खालील काव्यपंक्तीचा अर्थ लिहा. जे खळांची व्यंकटी सांडो. खळं म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय, वाईट लोक, दुष्ट लोक, नालायक लोक, वाईट कामं करणारी लोक म्हणजे खळं. आणि व्यंकटी म्हणजे तो खळपणा, तो त्यांच्यातला स्वभावातला त्यांच्या गुणांचा असलेला वाकडेपणा. व्यंकट म्हणजे वाकडं, व्यंकटी म्हणजे सांडो. जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे माणसांच्या मनातला जो दुष्ट भाव आहे, जे वाईट विचार आहेत ते सांडो म्हणजे नाहीसे हो. दुसरं आहे, दुरितांचे तिमिर जावो. तिमिर म्हणजे अंधार आणि दुरित म्हणजे दुष्कर्म, वाईट कृती.
दुष्कर्माचा अंधार जावो, दुष्कर्माचा अंधार सगळीकडे संपू दे, असं त्याचा अर्थ होतो. आता एक मोठा तक्ता आहे, त्यामध्ये तुम्हाला कंसात काही शब्द दिली आहे. नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न आणि सहकार्य. तर हे कुठे कुठे लागू पडते हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. सर्व विश्वची व्हावे सुखी, कुणी म्हटलं? तुकडोजी महाराजांनी. आणि त्यातून काय व्यक्त होते? विश्वकल्याण. अहंकाराचा वारा न लागो राजसा, कुणी म्हटलं? संत नामदेवांनी. आणि तिथून काय व्यक्त होते? नम्रता. अहंकार नाही, नम्रता. सर्वाभूती भगवत भाव, कुणी म्हटलंय? संत एकनाथ महाराजांनी. त्यातून काय व्यक्त होते? मैत्रभाव. एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, कुणी म्हटलंय? संत तुकारामांनी. आणि यातून काय व्यक्त होते? सहकार्य. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, कोणी म्हटलंय? गाडगे महाराजांनी. आणि यातून काय सिद्ध होतं? त्या काव्याचा काय अर्थ होतो? स्वप्रयत्न. समजला मुलांना पाठ? आवडला तर असेलच. छान पाठ होता हा. डॉक्टर यशवंत पाठकांनी. संत कशासाठी जन्माला येतात? सत्मार्ग दाखवण्यासाठी. आणि त्यांनी दाखवलेला हा सत्मार्ग आज आपण चालायला हवा. त्या सत्मार्गावरून आपण त्या संतांचा विचार आपल्या आचरणात आणायला हवा. जोपर्यंत आपण असं करणार नाही तोपर्यंत या पाठाचं सार्थक झालं असं म्हणता येणार नाही. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, हे वचन लक्षात ठेवा. संतांची भूमिका समजून घ्या आणि आपल्याला आता काय करायचं आहे त्यांच्या वचनानुसार हेही जाणून घ्या आणि त्याप्रमाणे प्रयत्न करा. मानवतेने वागा, मानवतेने जगू द्या. संपूर्ण विश्व सुखी होईल मुलांनो. धन्यवाद.